पाहुयात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। व्हीएसआयला दिलेलं अनुदान हे मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत हे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीनं हे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। 2009 ते 10 पासूनच्या अनुदानाची चौकशी ही यामध्ये केली जाणार आहे। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही चौकशी पार पडणार आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, जवळपास 30 वर्षांपासून शरद पवार या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। वसंतदादा पाटील यांनी ही संस्था स्थापन केली होती, त्यावेळी या संस्थेचं नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट होतं। मात्र या संस्थेच्या चौकशीचे, या संस्थेला राज्य सरकारकडून जे अनुदान मिळतं त्या अनुदानाचा उपयोग नक्की ठरवून दिलेल्या कामासाठी होतो आहे की नाही याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील मंत्री समितीने दिलेले आहेत। या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यावेळी म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना एक अशी सवलत देण्यात आली होती की राज्यातील ऊस गाळप करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिटन 1 रुपया या संस्थेला संशोधनासाठी म्हणून दिला जातो आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं देखील दिली जातात। तर ही अनुदानं योग्य कारणासाठी वापरली जातात की नाही याच्या चौकशीचे आदेश पुढच्या 2 महिन्यांमध्ये करण्याचे आदेश जे आहेत ते साखर आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। बरं, धन्यवाद मंदार या संपूर्ण माहितीसाठी। तर आताची मोठी बातमी आपण पाहतोय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही चौकशी होणार आहे। तर सरकारी अनुदानांच्या वापराची 2 महिन्यांमध्ये चौकशी करा असे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। खरं तर शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्याबरोबरच अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे या नियामक मंडळावरती आहेत। त्यामुळे अशा या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेला आता चौकशीचे आदेश दिलेत।